येड्यांनो मुक्तान तुम्ही राजकारणाचं तुमचं थोडं छोटं मोठं राजकारण ते पण संपून घेतात. सगळ्यांच्या नादी लागायचं, सगळ्यांच्या, माझ्या पण लागा, अजूक तिसऱ्यांच्या लागा, पण पवारांच्या कधी नादी लागू नका. आपली जिथं संपत्ती ना हे तिथून त्यांची चालू होती. पवार गप काय हे सुद्धा कळत नाही, पवार हसले का हे सुद्धा कळत नाही, पवार रागवले का हे सुद्धा कळत नाही. लोकांना वाटायचं झालं इंग्रजी येते का नाही. माझ्यावर तर आरोप झाला प्रचारात, म्हणले निलेश लंकेला इंग्लिशच येत नाही. जेव्हा उठलं डायरेक्ट म्हणलं आहे निलेश ज्ञानदेव लंके आहे ना. कोणाला कोणचं इंजेक्शन लागत, कोणाला टॅबलेट लागती, कोणाला सी विटॅमिनची गोळी लागती, कोणाला डबल पॉवरचं इंजेक्शन लागत. त्याला एक सोपे काम माझ्याकडे सोडवा, अवघड काम निधी बिधी हे तुम्ही बघा. काल जामखेड येथे रोहित पवार यांच्या उपस्थितीत लोकार्पण सभा पार पडली. त्यानंतर निलेश लंकेची तुफान विरोधकांच्या जिव्हाळी लागणारी कॉमेडी भाषण निलेश लंके यांनी केलं. या भाषणावेळी रोहित पवार, उद्धव ठाकरे यांचे शिल्लेदार ओमराजे निंबाळकर सुद्धा उपस्थितीत होते. त्यानंतर लंकेची कॉमेडी भाषण सुरू झालं आणि मंचावरचे सर्वजण पोट धरून हसू लागले. त्यानंतर त्यांनी सुजय विखे पाटील आणि अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. अरे तुम्ही एखाद्या गरीबाच्या पोराला कधी 5 रुपयाचा बिस्किटचा पुडा कधी घेऊन दिला का? आणि काय रे तुमची लायकी खासदार व्हायची, या शब्दात त्यांनी त्यांना सुनावलं. चला तर बघूया पुढे काय म्हणाले ते. तर स्वप्न बघायचे असल्यावर खांडाच्या घरात झोपायचं खांडाखाली, बरोबर आहे की नाही? मग स्वप्न पडायचं. आता खांडाचे घर पण नाही राहिले, त्याच्यामुळे स्वप्न पण पडणार नाही. तुम्ही काय काळजी करू नका दादा. अरे ज्यांनी कधी ज्याचा सामाजिक कामामध्ये सहभाग नाही, कोणी शेजाऱ्याच्या एखाद्या पोराच्या हातात एखाद्याने बिस्किट पुडा सुद्धा नाही दिला, आणि जर असे म्हणले आम्हाला आमदार व्हायचं तर कसं जुळणार आहे? त्याला दानच लागती. लय लोक उद्योगपती आहे, उद्योजक आहे, त्यांचं पेटून दिले तरी जायचं नाही लवकर 2-4 वर्षी. आता तर गेलो ना आपण, खासदार झालो ना, मला काही जण म्हणतात ते पिटिशन दाखल केलं. मला एका पत्रकाराने विचारलं आता कसं? मी म्हणतो आता मला 5 वर्ष लोकांनी जनतेची सेवा करण्यासाठी संसदेत पाठवली, आणि त्यांना 5 वर्ष फक्त कोर्ट कचेऱ्या एवढाच उद्योग त्यांना दिलेला आहे. येड्यांनो मुक्तान तुम्ही राजकारणाचं तुमचं थोडं छोटं मोठं राजकारण ते पण संपून घेतात. उलट दादाच्या नादी लागून काहीतरी चांगलं पत्रात पाडून घ्या. यो नेता काय नसता कर्ज जामखेडचा आहे काय? हा बरोबर आहे ना? हे राज्याचा नेता आहे, राज्याच्या नेत्याकडून घ्या पदरात पाडून काहीतरी. अरे प्रत्येक ठिकाणी सांगतो आहे ते खरं आहे, मी स्पष्ट बोलतो. जे आपल्या पोटात येणं तेच वाटत आहे. मी तर सांगतो बऱ्याच जणांना, सगळ्यांच्या नादी लागायचं, सगळ्यांच्या, माझ्या पण लागा, अजूक तिसऱ्यांच्या लागा, पण पवारांच्या कधी नादी लागू नका. आपली जिथं संपत्ती ना हे तिथून त्यांची चालू होती. पवार गप काय हे सुद्धा कळत नाही, पवार हसले का हे सुद्धा कळत नाही, पवार रागवले का हे सुद्धा कळत नाही. त्याच्यामुळं आपलं चाललंय ना आपत्तीत सगळ्यांची, चालून द्या तशीच माझी विनंती आहे. सगळे तुम्ही माझ्यासारखेच आहे, भोळे आहेत, पण डोक्यात काय हवा जाऊन देऊ नका. तुमच्या नका जाऊन देऊ, आणि तिसऱ्यांच्या कोणाच्या डोक्यात असं तर त्यांना पण सांगा जरा थिरानी घे. की यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.